थोडी सेटलमेंट करा. बघा रावण सुद्धा त्याचं आयुष्य खूप सुखासुखी जगत होता, जो पण त्याच्या बहिणीने त्याच्या क्लायमॅक्स मध्ये उडी नाही घेतली. पण मग तुम्ही 5,000, 10,000, 15,000, आज मला महाराष्ट्रभरात नाही एवढे आमंत्रण बहिणींचे राख्या आल्यात. विषय असा झाला की मला प्रत्येकाला 50-50 जरी दिले ना तरी तुम्हाला मी ना गिरनार पर्वतावरती रुद्राक्षाच्या माळा घालून दिसेल. त्यामुळे सगळ्या बहिणींना मी सगळ्या भावांकडे विनंती करतो, लाड़की बहन रहेगा लेकिन तुम्हारा भाऊ कड़की भाऊ हो जाएगा. बरं विषय असा आहे की रक्षाबंधनाचा नेमका सण हा कशासाठी साजरा केला गेला होता, त्याचं नेमकं सूत्र काय होतं आणि आज तो सण कुठे येऊन थांबलाय, यासाठी लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवर्जून बघायचा, 100% बघायचा. ही माहिती सुद्धा तुमच्यासाठीची आहे. आमच्यासारख्या कडक्या भावांकडे, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या कडक्या भावांकडे लाडक्या बहिणींसाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी काही खास सजेशन आहे, नक्की तुम्हाला ऐकायचंय. आधी माहिती आहे का? नमस्कार. ज्यावेळेस वामन अवतार घेऊन भगवान विष्णूंनी राजा बळीला पाताळाचं ज्यावेळेस राज्य दिलं, त्यावेळेस त्यांनी ही सुद्धा मागणी केली होती, आर्जव केली होती की भगवान विष्णू तुम्ही माझ्यासोबत पाताळ लोकांचं कारभार करण्यासाठी दैवक म्हणून माझ्यासोबत थांबावी. राजा असुर असून सुद्धा त्यांनी ती मागणी केली, भगवान विष्णू ती मान्य केली. पण पुढे ब्रह्मांडाचं ज्यावेळेस संतुलन बिघडायला लागलं, त्यावेळेस माता लक्ष्मीने, म्हणजे साक्षात भगवान विष्णूंच्या पत्नीने, एक सामान्य स्त्रीचं रूप घेऊन बळीराजाला, म्हणजे त्या राजाला एक मागणी केली की मी तुला एक रक्षासूत्र बांधते, हा, आणि तू माझ्या रक्षाचं वचन घेशील का? तर राजा बळीने ते स्वीकारलं किंवा तुझे मी रक्षाचं घेते. पण पुढे जाऊन भगवान लक्ष्मीला ज्यावेळेस त्यांनी विचारलं की ताई तुला काय हवंय किंवा माते तुला काय पाहिजे ते माग, तर मातेने असं मागितलं की मला माझे हे जे भगवान विष्णू आहेत हे मला दान स्वरूपात तुम्हाला परत वैकुंठात देशील का? तर मग ती गोष्ट बळीराजाने मान्य केली. मग तो दिनवान दयावान भाऊ हा नेहमी सज्जन सज्ञानी सत्पुरुष असून बहिणीसमोर नेहमी नतमस्तक असतो. ही गोष्ट पुराणापासून चालू आहे. आता माता लक्ष्मीने जे केलं ते त्यांच्या सगळ्या गोष्टी त्या वेगळ्या. बरं, त्यामुळे मग रक्षाबंधनाचं सगळं सूत्र चालू झालं. त्यानंतर सर्वात पवित्र नातं म्हणून येतं, अर्थातच मी ज्याचा फॅन आहे भगवान श्रीकृष्ण आणि म्हणजे ते विष्णू अवतार ते भगवान श्रीकृष्ण, आणि त्यानंतर द्रौपदी. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भगवान विष्णूंचा हात कापला गेला होता, हातातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यावेळेस द्रौपदी तो भगवान विष्णूंच्या हाताला बांधला आणि त्यावेळेस ती रक्ताची धार थांबली. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण ते त्याचं वचन पाळलं आणि त्या पाळलेल्या वचन तिने आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाने कधी द्रौपदीवरती कोणती संकट आली, हे नारायण किंवा हे गोविंद म्हटल्यानंतर तो भाऊ म्हणून का होईना तो साक्षात ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा मालक स्वतःच्या बहिणीसाठी उभा होता. आता विषय होऊन थांबतो आत्ताच्या बहिणींकडे. भाई लोक, तुम्ही लाडक्या बहिणी आहात, तुम्ही आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आहात. माझ्या लाडक्या बहिणींसाठी मला तुम्हाला सांगायचं बहिणू, विषय कसा आहे माहिती आहे का? आम्ही भाऊ आहे ना, इतिहास साक्षीदार आहे बघा की आम्ही भाऊ आहे ना खूप साज्जळ सोज्वळ, आम्ही बहिणींसाठी नाही जीव ओवाळून देणं तयार असतो. थोडं बहिणीने पण सेटलमेंट करावी. आजकाल मी मोबाईल होतं ते 15,000, 5,000, 10,000 नाही पाहिजे, तेच नाही पाहिजे. आम्हाला म्हणजे आमच्या बहिणी खूप साध्या सुद्धा आहेत आणि सिंपल आहेत. त्यामुळे म्हणतोय, त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मला एक विनंती करायची, भाऊ सगळ्या लाडक्या कडक्या भावांकडे तुम्हाला एक विनंती करायची. बघा हे सुरू झालं होतं रक्षासूत्रापासून, म्हणजे राखी हा कोणता पवित्र सण आहे भावा बहिणींचा. यामध्ये पैशाचा विषय कशाला पाहिजे? पैशाचा विषय आल्यावरती कसं होतं, थोडे तुम्हाला माहिती आहे की वादावाद होतात, पैसा खूप वाईट असतो. त्यामुळे जर तुम्हाला जर हवत असेल तर आम्ही सक्षम आहे ना. मला म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंट वुमन आहात आणि माझ्या सगळ्या बहिणी या खमक्या आहेत, तुम्हाला कोणाची गरज नाही. लागलीच तर आम्ही सगळे भाऊ आहोतच खंबर, तर काय वाद नाही. पण मग विषय कसा आहे, जर ओवाळणी म्हणून जर तुम्हाला काय हवत असेल तर मग भाऊ जे स्व इच्छेने प्रेमाने एक डेअरी मिल्क देऊ शकतो. थोड़ा आराम से रिजनेबल बोलो, कुछ तो 5-10 रुपया.